नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला दिला जाणार आहे ती तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि ती तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024। मित्रांनो, 28 फेब्रुवारीच्या दिवशी 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत। परंतु जवळजवळ 3.5 करोड शेतकरी असे आहेत ज्यांना 16व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत आणि असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना पुढचा हप्ता हा 4 हजार रुपये दिला जाणार आहे, म्हणजे 16व्या हप्त्याच्या दिवशी 4 हजार रुपये जमा होणार आहेत। असे सुद्धा काही शेतकरी आहेत। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणत्या शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळणार आहेत, तसेच 2 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी गुगल पेजवर आलो आहोत। या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आहे pmkisan.gov.in। त्याच्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर येऊन जाईल। त्याच्यानंतर मित्रांनो, या साईटवरती आल्यानंतर आपल्याला थोडे खाली यायचे आहे। या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख ऑफिशियली अनाउन्स करण्यात आली आहे। या ठिकाणी क्लिअर करण्यात आले आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16व्या हप्त्याचे 2 हजार रुपये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 28 फेब्रुवारी रोजी ट्रान्सफर होतील आणि शेतकऱ्यांना हे 2 हजार रुपये त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँकेत उपलब्ध होतील। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी ऑफिशियलपणे जाहीर करण्यात आलेले आहे की 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल। त्याच्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जी काही संख्या आहे त्यामध्ये महाराष्ट्रात 85,62,584 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे आणि हप्ता दिला जाणार आहे फक्त 85,60,082 लाभार्थ्यांना। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही गुजरातमध्ये पाहू शकता मित्रांनो, लाभार्थी संख्या आहे 45,18,428 आणि हप्ता दिला जाणार आहे 45,17,823 लाभार्थ्यांना फक्त। या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही तुमच्या राज्याचे सुद्धा पाहू शकता की या ठिकाणी तुमची लाभार्थ्यांची संख्या किती आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 16व्या हप्त्याचे 2 हजार रुपये हे किती लोकांना मिळणार आहेत। तर एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, म्हणजेच पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यांना 16व्या हप्त्याचे पैसे येतील। परंतु असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यावर पैसे येणार नाहीत। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना 4-4 हजार रुपये दिले जाणार आहेत 28 फेब्रुवारीला त्यांच्याबाबत जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बँक केवायसी केली आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची ई केवायसी केली आहे, ज्या शेतकऱ्यांकडून लँड सीडिंग केली गेली आहे, त्या शेतकऱ्यांना मागील हप्ता 2 हजार रुपये आणि येणारा हप्ता 2 हजार रुपये म्हणजेच 16वा आणि 15वा हप्ता टोटल 4 हजार रुपये त्यांना दिले जाऊ शकतात। अगोदर पण राहिलेले हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले होते आणि आता सुद्धा दिले जातील। म्हणून मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जर तुम्हाला पण 2 हजार रुपये घ्यायचे असतील तर तुम्हाला सुद्धा हे कामे करावी लागतील, नाहीतर तुम्हाला सुद्धा 2 हजार रुपये घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दिला जाणार आहे। तसेच काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना 28 फेब्रुवारीला 4 हजार रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता। तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।